यूट्यूब चैनल हाँ। हेलो गाइस, माय नेम इज स्वराज प्रसन्ना चंदने। आपका नेम क्या है हमें पता नहीं है भाई। अरे तू तुझी ओळख सांग, तू कोण आहेस माझी? म्हणजे काय, मी तुझी कोण आहे? माझी काकी लागते, मोठी मम्मी पण लागते, म्हणजे मी मोठी मम्मी बोलते। चंदने। चंदनेचा मुलगा। ठीक आहे, मग आता उद्या तू आज मी नाश्त्यासाठी बनवलं आहे पोहे आणि दुपारचं बेत नंतर ठरवेल। हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे उज्ज्वला चंदने डेली ब्लॉग। होळी आणि धुळवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज मी आहे घरी, माझी सुट्टी आहे, म्हणून आज दिवसाची सुरुवात खूप लेट झाली आहे, जवळजवळ 5 वाजलेले आहेत। तर मुलं तर सकाळी 10 वाजताच रंगपंचमी धुळवंदन खेळण्यासाठी बाहेर गेलेली आहेत, ते अजूनही आलेले नाही आहे घरी। फक्त मध्ये मी त्यांना थोडं बोलवलं होतं नाश्ता करण्यासाठी, की तुम्ही गेली तर अजूनही आली नाही, त्यांचीच वाट बघते। तर आजचा मी घरी आहे आणि सण आहे म्हणून मुलांना श्रीखंडपुरी खायची होती, तर मी आज बनवले आहेत पुऱ्या आणि श्रीखंड मी बाहेर मागवलेले आहे, पण अजूनही मुलं अजून आलेली नाही आहेत। ते आल्यानंतर जेवूया सोबत। तर 5 वाजल्यात, आता काय जेवायचं, तर मुलंच काय खातील तर नाश्ता, रात्रीचं जेवण लवकर करूया। तर चला मग आता आज बनवणार आहे मी नारळी भात कोकणी पद्धतीने, म्हणजे नॉनव्हेजसोबत छान असतं। त्याच्यासाठी मी घेतली आहे दालचिनी 4 नाही आहे दगडफूल, 6 जिरं, 4 लवंगा, 4 मिरे आणि मिरची। आणि ओलं नारळ मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, तर ते याची फोडणी देऊन मी करणार आहे। आणि तेजपान पण घेतलं। तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आता याच्यामध्ये मी गरम मसाला टाकून झालेले आहेत। तिथे मी गरम पाणी करायला पाणी छान गरम झालेलं आहे। तांदूळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेत, आता ते मी त्याच्यात टाकणार। हे बारीक केलेलं खोबरं पण मी त्याच्यामध्ये आता ॲड करणार। चवीपुरतं मीठ टाकूया आता। नारळी भात टाकून झालेला आहे। हा होत आला की याच्यामध्ये थोडंसं कलर टाकायचा, ते तुम्हाला मी दाखवेलच। आता याच्यात मी थोडंसं तुपाची धार सोडते, तर माझ्या मिस्टरांना तूप खूप आवडतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं तुपाची धार सोडणार आहे। तर अशा पद्धतीने माझा नारळी भात तयार झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी कलर टाकला आहे आणि वरतून कोथिंबीर थोडंसं अजून 2-3 मिनटं ठेवते वाफेला, मग ओपला आहे आणि परफेक्ट शिजलेला पण आहे। आज बनवली आहे मी पुरी, गरमागरम पुरी रेडी आहे, ती कार्तिकसाठी। या संकल्प आणि कार्तिक आलेले आहे। एवढा उशीर लागला का रे? ते कार्तिक आणि संकल्प आले, जेवण करतात। किती वाजता? 6 वाजता। 6 वाजत माहिती आहे ना बाबडी? सकाळी किती वाजता गेला होता नानू तू? 10 वाजता। तू 11:30। मला टायमिंग माहित होतं कधी स्टार्ट होणार कधी नाही होणार, म्हणून मी आरामशीर गेलो आणि आमची बैठक चालू आहे। अच्छा, मग आता श्रीखंडपुरी तुम्ही सांगितलं तर मी बनवली आहे पुऱ्या, चांगलं आहे। मूग आणि मटकी काल सकाळी मी भिजत घातली होती, रात्री तिला बांधून ठेवले का कपड्यामध्ये, कॉटनच्या कपड्यामध्ये, आणि आता खोलं की छान मोड आलेत, छानपैकी मोड आलेले आहेत। तर उद्या हे असं करून ठेवलं तर कधी पण भाजी इमर्जन्सीमध्ये करायची तर होईल। तर बघूया उद्या सकाळची टिफिनच बनवायची।
आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.